नमस्कार। मेरठ से इस वक्त की खास रिपोर्ट। मेरठ तहसील के नगर निगम क्षेत्र में शहर के बीचों बीच बड़ा तालाब है जो कि पुराना और ऐतिहासिक माना जाता है। इसी तालाब में हर साल श्री गणेश मूर्तियों का विसर्जन बड़े भक्तिपूर्ण वातावरण में होता है, लेकिन आजकल इस तालाब के आजू बाजू किसी ने घोड़े का तबेला बना दिया है और नगर निगम की स्वच्छता विभाग का बिल्कुल ही इस तालाब पर ध्यान नहीं है। आज मेरठ सुधार समिति के पदाधिकारियों ने इस तालाब की पोस्टमार्टम की। आज सत्यार्थ न्यूज ने समिति के एड अल्लाह बख्श काजी और उनकी टीम से बातचीत की। मेरठ से संवाददाता परवीर सिंह राजपूत की रिपोर्ट। मेरठ शहरातील ऐतिहासिक गणेश तलावाचे आगळे वेगळे महत्त्व आहे। गणेशोत्सवामध्ये याच गणेश तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही गणेश तलावाचे आगळे वेगळे महत्त्व आहे। असं असताना सुद्धा महानगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। मेरठ गणेश तलाव हे कचऱ्याची कुंडी झालेली आहे असं का भास होतो। आज आम्ही मेरठ सुधार समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाहणी केली। त्या पाहणी केलं आमच्या निदर्शनास आलं की या गणेश तलावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे। त्याचबरोबर या परिसरातील नागरिक असू दे किंवा खाद्यपदार्थ विक्रेते असू दे, जो कचरा आहे त्या कचरा गणेश तलावावर टाकत असल्यामुळे गणेश तलावातले पाणी सुद्धा प्रदूषित झालेलं आहे। वारंवार मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत। याच ठिकाणी एका टांगा चालकाने इथं त्या घोड्याचा तबेला सुद्धा या गणेश तलावावर करण्यात आलेला आहे। मेरठ शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेश तलावाकडे महानगरपालिकेचे अशा पद्धतीने दुर्लक्ष होते, हे निश्चितच एक खेदाची बाब आहे। म्हणून या गणेश तलावासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे, पण हा निधी कुठे खर्च करण्यात आलेला हा संशोधनाचा विषय आहे। म्हणून आज आम्ही मेरठ सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं। त्याने विनंती केली की या मेरठ गणेश तलावासाठी जो निधी खर्च करण्यात आला आहे या निधी संदर्भात एक शासनाच्या नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर या गणेश तलावाला संपूर्णतः 9 फुटीचे जाळीचे कपड करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे।